नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग, 12 लाखांची खंडणी मागणारा अटकेत. कोल्हापूरमधील गांधीनगर परिसरात माहिती अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार उजगाव हद्दीतील गट क्रमांक 199/3 या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावरून हा प्रकार घडला. संबंधित बांधकामाचे सर्व परवाने नियमानुसार घेतलेले असतानाही आरोपी श्रीनिवास गजानन लाड, वय वर्ष 37, राहणार महाडिक वसाहत, मार्केटयार्ड, कोल्हापूर यांनी माहिती अधिकारातून या बांधकामांची माहिती मिळवली. यानंतर लाड यांनी सुपरवायझर नितीन कदम यांच्याशी संपर्क साधत, तुमच्या बांधकामाबाबत माझ्याकडे सर्व माहिती आहे. मी प्राधिकरणाकडे तक्रार करून काम बंद पाडू शकतो, अशी धमकी दिली. पुढे त्यांनी 6 गाळ्यांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये असे एकूण 12 लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम थांबवण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रीनिवास लाड याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संदीप जाधव करत आहेत. माहिती अधिकारासारख्या महत्त्वाच्या कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.